पंढरपुरातून विठ्ठलाच्या अभिषेकावरून नवा वाद निर्माण झालाय। विठ्ठलाच्या अभिषेकेला चंद्रभागेऐवजी उत्तर प्रदेशातलं गंगाजल देण्यात आलंय। परंपरेनुसार चंद्रभागेचं पाणी वापरावं ही मागणी आहे। अभिषेकासाठी गंगाजल की चंद्रभागेचं पाणी हा वाद सुरू आहे। पंढरपुरात विठ्ठलाच्या अभिषेकावरून हा नवा वाद सुरू झालाय। विठ्ठलाच्या अभिषेकासाठी उत्तर प्रदेश इथलं गंगाजल नित्य दिलं जातं, मात्र परंपरेप्रमाणे पूर्वी चंद्रभागेच्या पाण्यानं विठ्ठलाचा अभिषेक होत असे आणि त्यामुळे विठ्ठलाच्या अभिषेकासाठी चंद्रभागेचं पाणी का गंगाजल अशी नवी चर्चा सुरू झाली आहे। या प्रकरणात वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागेचं पाणीच वापरलं जावं अशी मागणी केली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मध्ये आता आपण आहोत। हे विठ्ठलाचं मंदिर आहे आणि महागात तुम्ही जे बघताय हे गंगाजल आहे। म्हणजे उत्तर प्रदेशातून गंगेतनं डायरेक्ट ड्रममध्ये हे जल आणलंय आणि विठ्ठलाला ह्या पवित्र पाण्यातनं आंघोळ घातली जाते। मग पूर्वीच्या काळी चंद्रभागेच्या पाण्याला फार महत्त्व होतं। चंद्रभागेतनं पाणी आणून विठ्ठलाला अभिषेक महापूजा केली जायची, पण कालांतरानं ती परंपरा इथल्या काय म्हणजे सदस्यामुळे किंवा इथल्या काय कमिटीमुळं या सगळ्या गोष्टी बंद पडल्या। आमच्या ह्या चंद्रभागेचं महत्त्व कमी करताय का? त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमची मागणी आहे मंदिर समितीकडं की तुम्ही जसं गंगेच्या जलानं विठ्ठलाला अभिषेक घालता, महापूजा करता आणि तुम्ही तर असं नाही केलं, चंद्रभागेचं पाणी नाही आणलं तर आम्हाला वाटेल की तुमचा चंद्रभागेच्या पाण्यावर भरोसा नाही असं आम्हाला वाटेल। म्हणून येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आमच्या मागणी दखल घ्यावी, गंगाजल पण घाला आणि विठ्ठलाचं जी चंद्रभाग आहे त्या चंद्रभागेचं सुद्धा पाण्यानं विठ्ठलाला अभिषेक घाला